आज मी इथे लाडू बनवलेले आहे। हे लाडू अगदी कापसापेक्षाही मऊ आणि अगदी सॉफ्ट बनतात आणि त्याचबरोबर चवीला तर इतके छान लागतात की जो पण खाईल तो तुमची नक्कीच स्तुती करतच जाणार आणि एकाऐवजी 3-4 तर लाडू नक्कीच खाणार। तर या लाडू बनवायसाठी मी एक थेंब तेलसुद्धा वापरलेलं नाही आहे आणि रवासुद्धा भाजलेला नाही आहे। रवा न भाजता एक थेंब तेल न वापरता अगदी मऊ चवीला जबरदस्त असे लाडू बनवलेले आहेत। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे। भांडं आपल्याला असं हवं आहे की ज्याचं झाकण घट्ट बसेल आणि कुकरमध्ये चढवल्यानंतर त्यात पाणी जाणार नाही। तर मी हे कुकरचं भांडं घेतलं कारण की याच्यावरची जी प्लेट मी झाकणार आहे त्याच्यानंतर त्यात पाणी जात नाही। तुम्ही हवं तर स्टीलचा डबासुद्धा घेऊ शकता। तर कुठली एक वाटी मेजरमेंटसाठी घ्यायची, ही वाटी मी मेजरमेंटसाठी घेतलेली आहे। या वाटीने मी 3 वाटी रवा घालते आहे। याच परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही जर हे लाडू बनवले तर अगदी चवीला जबरदस्त असे लाडू बनणार। तर मी इथे 3 वाटी रवा घेऊन घेतलेला आहे। त्यात आपल्याला काहीच घालायचं आहे, फक्त असाच रवा ठेवायचा आहे आणि याच्यावर घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे। आपण जसा भात लावतो तशा भात वरण लावतो कुकरमध्ये तशा प्रकारेच लावायचं आहे। तर आता रवा घालून घेतला आहे, याच्यावर मी घट्ट असं झाकण ठेवलेलं आहे। रवा चाळून साफ करून घेतलेला होता, त्यामुळे मी काही साफ केला नाही, मी साफ करून ठेवतेच। आपला हा भाजलेला रवा नाही आहे, साधा जो मार्केटमधून आणतो तो रवा आहे। तर आता कुकरमध्ये ठेवला आहे। कुकरला खाली आधी तळाला पाणी घातलं, त्यामध्ये स्टँड ठेवला थोडा उंच, म्हणजे पाणी जाणार नाही, आणि त्याच्यावर मग ते रव्याचं भांडं ठेवलं आणि ताटली व्यवस्थित घट्ट अशी झाकण झाकायचं। तुम्ही हवं तर स्टीलचा डबा किंवा कुठलाही जर्मनचा डबा तुम्ही यामध्ये ठेवू शकता, ज्याच्याने पाणी जाणार नाही आतमध्ये असा। तर आता कुकरला मी 4 शिट्ट्या येऊ देणार, म्हणजे त्यात तो रवा जो आहे तो छान शिजून जाणार बिना पाण्याचा। तर इथे बघा, कुकर बंद करून थंड केल्यानंतर मी हा रवा काढून घेतलेला आहे। बघा, मोकळाच आहे पण हा रवा ऑलरेडी शिजलेला आहे, कारण की हा त्या ज्या कुकरच्या स्टीमनी आहे तो शिजून गेलेला आहे। आता मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात हा ट्रान्सफर करून घेते आहे। मी हे लाडू माझ्या या वेळेसच्या गणपतीच्या जेवणाला बनवले होते। अगदी झटपट बनतात आणि चवीला तर खूपच छान लागतात, म्हणजे घरी येणारे पाहुणे जे आहेत ते आपली स्तुतीच करत राहतात की काय छान जबरदस्त असे लाडू बनवलेत म्हणून। तर आता 3 वाटी रवा घेतलेला होता, इथे मी 3 वाटी खोबऱ्याचा किस घेते, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेते आहे। तुम्ही हवं तर 4 वाटीसुद्धा घेऊ शकता। तर मी इथे 4 वाटी घेतलेला आहे, 3 वाटीऐवजी 4 वाटी घेतलेला आहे। तर आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि पिठी साखर घ्यायची। आपण जेवढा रवा घेतलेला आहे, जर तुम्ही 4 वाटी रवा घेतला असेल तर 4 वाटी पिठी साखर घ्यायची, आणि 3 वाटी जर पिठी साखर घेतली असेल तर 3च वाटी पिठी साखर घ्यायची, कारण की जास्त जर घ्याल तर खूप जास्त गोड होते आणि चव चांगली वाटत नाही, तो लाडू खायला चांगला वाटत नाही। तर आपली साधी साखर होती त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता मी 3 वाटी इथे पिठी साखर घेऊन घेते आहे। अगदी परफेक्ट मेजरमेंट, तुम्ही कुठलीही वाटी वापरली तरी सेम वाटी, एकच वाटी ठेवायची ज्याच्याने सर्व मेजरमेंट करायचं आहे आपल्याला। तर इथे 3 वाटी मी पिठी साखर घेऊन घेते आहे, टाकून घेते आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे, व्हेज नॉनव्हेज सर्वच रेसिपीज आहे। तुम्हाला नक्की व्हिजिट करून बघा माझ्या चॅनलवर की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि थोडी जरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। तर आता हे छान मी हाताने आधी मोकळं मस्त मिक्स करून घेते आहे। सगळे कोरडे पदार्थ आहेत त्यामुळे हाताने व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे सर्व एकत्र होतात व्यवस्थित। आता सगळं एकत्र झालेलं आहे। त्यानंतर बघा, इथे मी दूध घेतलेलं आहे। आपल्याला दूध थोडं थोडं घालायचं आहे। बघा, मी अगदी थोडं थोडं घालते, एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर पातळ होणार, कारण की आपण याच्यात पिठी साखर घातलेली आहे। जास्त घातलं तर साखर ही वितळायला सुरुवात होईल, म्हणून आपल्याला अगदी थोडं थोडं, बघा मी ओंजळीने अगदी थोडं थोडं घालते आहे। मला टोटल दूध लागलं आहे, जर ओंजळीने मेजरमेंट केलं तर मी 6 ओंजळी दूध घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटीच्या जवळपास मी दूध घातलेलं आहे। तर हे तिसरं आहे, थोडं थोडं टाकून मी पूर्ण मिक्स करून घेत आहे। थोडं टाकल्याने थोडंच मिक्स केलं तर नाही, अगदी वर खाली करून व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं करून हे करायचं।
तर इथे मी 6 ओंजळ दूध घातलेलं आहे. ओंजळ म्हणजे 2 हाताची ओंजळ नाही, एका हाताच्या याच्याने. आणि थोडा लाडू वळून बघायचा, लाडू जर बांधला गेला तर अगदी परफेक्ट. तर इथे लाडू बांधला जातो आहे, म्हणजे माझं दूध बरोबर घातलं गेलेलं आहे. तर आता काय करायचं, लाडू बांधल्यानंतर एका वाटीत आपण डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आणि त्यात हा लाडू फिरून घ्यायचा, म्हणजे वरती छान कोकोनट लागून जातं आणि अगदी पांढरे शुभ्र असे लाडू, कापसासारखे छान लाडू बनतात. तर आता बघा मी सर्व लाडू बनवून घेते खूप छान असे. तर असे घोळून घेतले डेसिकेट कोकोनटच्या पावडरमध्ये, तर खूप छान बघा किती शुभ्र असे, चवीला तर जबरदस्त. आणि रवासुद्धा या जो आपण दूध टाकलं त्यात छान मुरून जातो आणि चवीला खूप छान लागते. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.